महिलांचं क्रिकेट आज ज्या उंचीवर पोहोचलं आहे त्यामागे एक मोठं कारण आहे. ते कारण म्हणजे WPL. जर एखादी मुलगी क्रिकेट खेळत असेल आणि ती उद्या करोडपती होऊ शकते तर त्यामागेही कारण आहे फक्त आणि फक्त WPL. आज आपण बोलणार आहोत एका अशा लीग बद्दल जिने महिला क्रिकेटचं संपूर्ण चित्र बदलून टाकलंय. मंडळी, मी बोलते अर्थातच वुमन प्रीमियर लीग बद्दल. WPL ही इतकी मोठी, महागडी आणि चर्चेत आलेली लीग कशी झाली? WPL म्हणजे नेमकं काय? WPL कधी सुरू झालं? WPL जगातली सगळ्यात महागडी महिला क्रिकेट लीग का ठरली? हे सगळं आज मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सोनम, तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण. मंडळी, जेव्हा BCCIने WPL जाहीर केलं होतं तेव्हा अनेकांना वाटलं होतं की ही फक्त महिलांची IPL असणार, पण प्रत्यक्षात WPLने क्रिकेटच्या इतिहासात एक नवा विक्रम रचला. आज WPL ही जगातली सगळ्यात महागडी महिला क्रिकेट लीग आहे. पण असं का झालं? यामागे फार महत्वाची कारणं आहेत आणि तेच कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे BCCIची ताकद आणि ब्रँड व्हॅल्यू. WPL चालवते BCCI. BCCI ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. IPL मुळे BCCIने हे आधी सिद्ध केलं होतं की क्रिकेटला मनोरंजनासोबत जोडल्यावर त्यातून प्रचंड पैसा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा BCCIने WPL सुरू केलं तेव्हा गुंतवणूकदारांना खात्री होती की ही लीग भविष्यात मोठा नफा देणार. WPLच्या पहिल्या सीझनमध्ये फक्त 5 टीमसाठी हजारो कोटींची बोली लागली होती. काही टीमसाठी तब्बल 450 कोटी तर काहींसाठी 700 कोटीपर्यंत बोली लावण्यात आली होती. याआधी कोणत्याही महिला क्रिकेट लीगला इतकी मोठी गुंतवणूक कधीच मिळाली नव्हती. याचा अर्थ असा की इंग्लंड, ऑस्ट्रेलिया अशा देशांमधील महिला लीगपेक्षा भारताची WPL ही लीग खूप महागडी आणि महत्वाची ठरली. भारतामध्ये क्रिकेट म्हणजे धर्म मानला जातो आणि जेव्हा महिलांचं क्रिकेट IPL स्टाईलमध्ये सादर केलं गेलं तेव्हा प्रेक्षकांनी ते प्रचंड प्रमाणात स्वीकारलं. TV, मोबाईल, YouTube, जिओ सिनेमा सगळीकडे WPL पाहू लागले. याचा अर्थ स्पष्ट होता, जास्त प्रेक्षक म्हणजे जास्त जाहिराती आणि जास्त पैसा. याशिवाय WPLचे TV आणि डिजिटल राईट्स सुद्धा हजारो कोटींमध्ये विकल्या गेले होते. ब्रॉडकास्टरांना माहिती होतं की महिला क्रिकेट भारतात मोठं होणार आहे, म्हणून WPL वर मोठी गुंतवणूक देखील झाली. WPL मुळे टाटा, सियाट, पुमा, जिओ, किंगफिशर, ChatGPT सारख्या ब्रँड्सनी महिला क्रिकेटमध्ये गुंतवणूक सुरू केली. याआधी महिलांच्या क्रिकेटमध्ये इतक्या मोठ्या कंपन्या कधीच उतरल्या नव्हत्या. WPL मध्ये खेळाडूंना मिळणारे पगार जगातल्या कोणत्याही महिला लीग पेक्षा जास्त आहेत. काही खेळाडूंना एका सीझनसाठी 1 ते 3 कोटी रुपये मिळतात. WPL आधी अनेक महिला क्रिकेटर्स महिन्याला फक्त 20 ते 30 हजार रुपयांमध्ये खेळत होत्या. काही जणींना तर ट्रेनचं भाडं काढणंही अवघड होतं. पण मंडळी, जेव्हापासून WPL आलं त्यानंतर महिला खेळाडू एका हंगामात करोडपती बनल्या. एक साध्या घरातल्या मुली अचानक करोडपती बनून गेल्या. ही गोष्ट चित्रपटासारखीच वाटते ना, पण ही गोष्ट आता खरी झाली आहे. भारतातली स्टार बॅटर स्मृती मंधाना WPL लिलावात सर्वात महाग भारतीय खेळाडू ठरली. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनी तिला 3.40 कोटींमध्ये खरेदी केला आहे. आजपर्यंत महिला क्रिकेटमध्ये एवढी मोठी रक्कम कोणालाच मिळाली नव्हती. WPL मुळे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, साऊथ आफ्रिकाच्या टॉप महिला खेळाडू भारतात सुपरस्टार बनल्या. आज प्रेक्षक त्यांना त्यांच्या नावाने ओळखतात, त्यांच्या बॅटिंग बॉलिंग बद्दल चर्चा करतानाही दिसतात. WPL मध्ये भारतीय खेळाडू जगातल्या बेस्ट खेळाडू सोबत खेळतात, त्यामुळे त्यांना दबावात कसं खेळायचं, मोठ्या स्टेजवर कसं टिकायचं आणि मोठे फटके कसे मारायचे हे शिकायला मिळतं. म्हणूनच अनेक क्रिकेट तज्ज्ञ म्हणतात की WPL ही भारताची वर्ल्ड कप फॅक्टरी आहे. WPL मुळे फक्त खेळाडूंचंच आयुष्य नाही बदललं, तर महिला अंपायर, महिला ट्रेनर, महिला फिजिओ आणि महिला अॅनालिटिक्स यांना देखील IPL लेव्हलची संधी मिळाली. क्रिकेटमध्ये महिलांना एक नवीन करिअरची संधी उपलब्ध झाली. WPL आधी काही खेळाडूंचे इंस्टाग्रामवर फक्त 5 ते 10 हजार फॉलोअर्स होते, पण आता WPL नंतर हेच खेळाडू लाखो आणि कोटी फॉलोअर्सने स्टार बनले आहे. त्यांना त्यामुळे ॲड्स, ब्रँड डील आणि फोटोशूट मिळायला लागले आणि त्यामुळे महिला क्रिकेटर्सला अजून एक फायनान्शियल स्टेबिलिटी मिळाली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे WPLने समाजाचा विचार बदलला आहे. आधी लोक म्हणायचे मुली क्रिकेट खेळत नाहीत. आज लहान मुली म्हणतात मला स्मृती मंधाना व्हायचंय, मला हरमीत कौर व्हायचं आहे. WPL ही फक्त क्रिकेट लीग नाही, तर ती एक आशा आहे, ती एक संधी आहे ज्यांनी हजारो मुलींचं क्रिकेटमध्ये खेळण्याचं आणि क्रिकेटमध्ये करिअर करण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. मंडळी, तुम्हाला WPL बद्दलचे फॅक्ट्स माहिती होते का? तुम्हाला WPL बद्दलची माहिती होती का? त्याचबरोबर तुम्हाला WPLची कोणती टीम सगळ्यात जास्त आवडते? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.